नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे ठेपले, जे की एक गुजराती डिश आहे. सर्वात प्रथम मेथीची भाजी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आणि निथळून घ्यायची. त्यानंतर सर्व भाजी बारीक चिरून घ्यायची. चला तर आपण साहित्य बघूयात. बारीक चिरलेली मेथीची भाजी, लसूण मिरच्यांचं वाटण, तीळ, जिरे, डाळीचे पीठ, मीठ, लाल तिखट, हळद आणि गव्हाचे पीठ. तर आपण ठेपल्यांसाठीचं पीठ तयार करून घेऊ. त्यासाठी मेथीची भाजी वाटीत काढून घेतली. त्यामध्ये बेसनचं पीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर गव्हाचे पीठ, त्यानंतर जिरे, हळद, लाल तिखट आणि पांढरे तीळ आणि मिरच्या आणि लसणाचं जे वाटण आपण बारीक केलं होतं ते सुद्धा त्यात टाकून घ्यायचं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची. आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा. तर आता आपलं पीठ मळून तयार आहे. त्यावर थोडंसं तेल घालून व्यवस्थित मळून घ्यायचा आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा. लक्षात असू द्या की पीठ जास्त घट्ट नाही मळायचं. आता 10 मिनिटांनंतर आपलं पीठ व्यवस्थित रेडी आहे. तर त्याचे छोटे छोटे गोळे करून ते व्यवस्थित पातळ असे लाटून घ्यायचे. पिठाच्या गोळ्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे लाटताना ते जास्त पोळपटल्या चिकटणार नाहीत. आणि हलक्या हाताने व्यवस्थित पातळ असे लाटून घ्यायचे. आता आपला ठेपला पातळ असा लाटून झाला आहे. आता तो गरम तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचा. तव्यावर टाकला की त्याच्यावर सगळीकडून तेल फिरवून घ्यायचं, म्हणजे तो चिकटणार नाही. आणि 1-2 मिनिटाने तो पलटून घ्यायचा. अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि मध्ये मध्ये तेल फिरवायचं. आता आपला ठेपला व्यवस्थित भाजून तयार आहे. तर त्याला काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपले ठेपले अतिशय सॉफ्ट झाले आहेत. आता तुम्ही ते लोणच्यासोबत, दह्यासोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकतात. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका अनोख्या रेसिपीसोबत.